नमस्कार मंडळी. तर आज आपण अप्पे पात्रामध्ये साखर टाकून असा एक पदार्थ बनवणार आहोत की जो आपण सर्वच जण गुढीपाडव्याला बाहेरून विकत आणतो. तर आता तुम्हाला हा पदार्थ बाहेरून विकत आणण्याची काहीच गरज पडणार नाही. तुम्ही हा पदार्थ अगदी घरच्या घरी आणि झटपट अशा पद्धतीने घरीच बनवू शकतात. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे. आता इथे साखर घातल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी लागणार आहे. 1 वाटी साखर, त्याला अर्धी वाटी आपण इथे पाणी घातलेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कमी गॅसवरती छान याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. तर आपल्याला याच्यासाठी एक तारी पाक बनवायचा आहे. मध्ये मध्ये याला चेक करत राहायचं आहे, कारण खाली पाक डागण्याची शक्यता असते. त्यामुळे याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपल्याला, जोपर्यंत याची एक तारी पाक बनत नाही तोपर्यंत. तर हे पहा, अशा पद्धतीने याला आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे याच्यातली साखर विरघळलेली आहे. जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही या पदार्थामध्ये कलरसुद्धा ॲड करू शकतात किंवा मग नाही टाकलात तरीसुद्धा चालेल. तर हे पहा, अजून थोडी बाकी आहे. पूर्ण एक तार तयार होत नाही आहे. तर हे पहा, आता आपली एक तार तयार झालेली आहे. तर आपल्याला एवढंच असा हा पाक शिजवून घ्यायचा आहे. तर आता याला मिक्स केलेलं आहे चांगलं आणि मी यामध्ये फूड कलर घालणार आहे. तर हे पहा, इथे मी लाल रंग घातलेला आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घाला, ऑप्शनल आहे. जर नसेल आवडत तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तर हे पहा, अशा पद्धतीने आता फूड कलर घातल्यानंतर याला आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. आता कलर घातल्यानंतर आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने छान याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपण 2 मिनटं साईडला ठेवूयात. तर इथे मी एक दोरा घेतलेला आहे. तर आपल्याला याला एक 2 ते 3 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याला पिळून काढायचं आहे. आता इथे मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला अप्पे पात्राला याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे थोडं थोडं, आणि तुपाने हे सगळं आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जो पदार्थ यामध्ये ॲड करणार आहोत तो चिटकणार नाही. तर हा दोरा अशा पद्धतीने यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आणि तुमच्या लक्षातही आले असेल की आपण आज कुठला पदार्थ बनवतोय. तर मंडळी, आज आपण पाडव्याला लागणारी, गुढीला जी लागते ना ती साखरेची गाठी, आज आपण ती बनवतोय अगदी घरच्या घरी आणि झटपट अशा पद्धतीने घरातल्या साहित्यातली आज आपण बनवणार आहोत. तर मंडळी, हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हा दोरा याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे हा ठेवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण हे सर्व मिश्रण थोडं थोडं या साच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण टाकताना लवकर असं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. जर तुम्ही जास्त वेळ असंच ठेवलं तर त्याची परत साखर बनायला तयार होते. त्यामुळे लवकरात लवकर जेवढं आपल्याला फास्ट यामध्ये ॲड करता येईल हे सर्व मिश्रण, तर ते मिश्रण आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण याला एक तासासाठी सेट करायला ठेवणार आहोत, म्हणजे थंड होण्यासाठी याला साईडला ठेवायचं आहे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता 1 तास झालेला आहे आणि आपल्या या साखरेच्या गाठी पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता इझिली त्या बाहेरसुद्धा निघत आहेत, कारण आपण याला आतून म्हणजे
तूप लावलेलं होतं, तुपाने ग्रीस केलेलं होतं, त्यामुळे ह्या लवकर निघतात. तर हे पहा, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, अगदी झटपट अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. आता या पाडव्याला तुम्हीसुद्धा या पद्धतीने साखरेची गाठी घरच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्ही जर एकदा ही घरी बनवली ना, तर तुम्ही मार्केटमधून यानंतर कधीच ही गाठी बाहेरून आणणार नाहीत. अगदी घरच्या घरीच तुम्हीसुद्धा बनवाल. तर मंडळी, तुम्हाला ही पूर्णपणे मी उकळूनसुद्धा दाखवलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त तयार झालेली आहे. अगदी आपण मार्केटमधून आणतो ना, त्याच पद्धतीने ही बनवून तयार होते. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.